आता प्रत्येक डाव मीच जिंकणार आहे, मला कोणी हरवू शकत नाही. चला येतो. बाई बाई थांब. अरे अरे या गुरुजीने आपल्याला पार कंगाल करून टाकले आधीच, आणि तू कसा जिंकणार आहेस? फोनवर सांगेन. पण आता पार्टीत हिरोची एंट्री होणं गरजेचं आहे. बाय. अरे असं टाव अर्धवट टाकून जाऊ नये, शास्त्रात लिहिलंय तसं. गुरुजी आधी घरचं शास्त्र सुधारून येतो. अरे बाय. अहो पैसे नसतील तर मोबाईल ठेवा. हे घ्या बरं, थोडं साखर पाणी पिऊन घ्या, तुम्हाला खरंच बरं वाटेल. नको शुभ्रा, मला खूप काळजी वाटते का बाबडीची. तू काळजी करू नकोस आसावरी, हवं तर मी जाऊन बघतो कुठे आहे तो सांग. नाही नको, तुम्ही नका जाऊ. अगं पण नाही नाही नको. काय ग, किती उशीर आहे? काय माहिती. अहो मला ना जरा काळजी वाटायला लागली. मी शुभ्राला विचारता का काय झालंय ते? सोहमराव ठीक आहे म्हणाली ना ती, मग थोडा वेळ वाट बघूया ना. बरं. मला नाही वाटत सोहम येईल, नाहीतरी त्याचं आणि शुभ्राचं पटतच नव्हतं. अगं असं आहे तर एवढा घाट का घातलाय आसावरीने? मग निघूया का? नाहीतरी केक पण घरीच बनवलाय, त्यासाठी एवढं कुठे थांबायचं? आसावरी त्याला सांगू आणि निघू. कुठे आसावरी ताई? आसावरी निघतो का आम्ही? उशीर होतोय. सोहम कधी येईल देव जाणे. आसावरी ताई तू केक नंतर घरी पाठवून दे. हा नाही म्हणजे शुभ्राने घरी बनवलाय ना, वाया नको जायला. सोहम आला. अरे काय झालं? कुठे पडला होतास? ते काय लागलंय सगळं तुला? काय झालं रे? घाईघाईत घरी येत होतो ना, ते टर्निंगवर बाईक स्लिप झाली. सोहम अरे बाईक जरा हळू चालवायचीस ना. म्हणजे यातही मी चुकीचा दिसतोय तुम्हाला? तुम्हाला सांगतो या घरात काहीही झालं ना तरी पण चुकीचा मीच असतो. तसं नव्हतं म्हणायचं मला. अहो ऐका ना, जाऊ द्या. बघा ना त्याला लागलंय, चिकनाने बरबटलाय तो. सोडून द्या ना. आई अरे लागेल. सॉरी, तुला चिखल लागला का ग? तुझी महागडी साडी नाही ना खराब झाली? काय वाटेल ते बोलू नकोस तू. तुला आधी बघू कुठे लागलंय. तू इकडे ये, इथे बस, मला दाखव कुठे लागलंय. मी मुकामार आहे असं नाही दिसणार. मी ठीक आहे आई, मी ठीक आहे. आज आमच्या अॅनिव्हर्सरीसाठी तुम्ही इतकं केलं, आमच्यासाठी जमलात. खरं तर मला वेळेत यायचं होतं ग घरी. सॉरी 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 सगळ्यांना सॉरी माझ्याकडून. सॉरी थोडा उशीर झाला.
पण मी काय म्हणतो, आता आपण वेळ अजिबात फुकट घालूया नको. लगेच अॅनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनला लागूया. काय बायको, शुभ्रा ये ना, ये इकडे ये, लवकर ये. माझी बायको, माझी लाडकी बायको. रागवू नकोस ग, मला माहिती आज आपला दिवस आहे म्हणून तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेलो होतो मी. अरे सॉरी, माझ्यामुळे तुझं तोंड काळं झालं. थांब मी पुसतो. काय होतंय शुभ्रा? सावराला जातोय तर सगळं आणखीनच बरबटत चाललंय. इट्स ओके. मी करते सगळं स्वच्छ. तू जा आणि फ्रेश होऊन घे. अरे तू मेन रोडनेच येत होता ना, मग एवढा चिखलात कसा माखला? नशीब, दुसरं काय. तुम्हाला सांगतो, रस्ता मोकळा होता, मागे पुढे गाड्या सुद्धा नव्हत्या आणि मी एकदम सेफ चालवत होतो, तरी सुद्धा पडलो. आता काय बोलणार याला? मला तर वाटतं कोणाची तरी पनवतीच लागलीये मागे. तू असं का बोलतोयस? मग काय बोलणार? तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेलो तर बाईकचं इंजिन लॉक झालं. तिथून निघालो तर माझा ऍक्सिडेंट झाला. बरं झालं जावे बापू, अगदी थोडक्यात निभावलं. देवाची कृपाच म्हणायची. देवा, काय घडतंय हे? त्या गुरुजींचा शब्द खरा ठरतोय. देवाचीच कृपा किंवा कोणा सत्पुरुषाचा आशीर्वाद. पण चला, आता मी आलोय ना, आता आपण वेळ फुकट नको घालवूया. आपण लगेच सेलिब्रेशन सुरू करूया. थांब सोहम, 1 मिनिट. तू फ्रेश होऊन घे ना. अरे मलाही माझा चेहरा धुवावा लागेल. आणि आई, तुम्ही सुद्धा साडी चेंज करता का? नाही नको, आधीच खूप उशीर झालाय. आता अजून वेळ नको फुकट घालूया. आपण लगेच सेलिब्रेशन सुरू करूया. चल. अरे पपड्या, असं काय करतोस? इतका वेळ झालाय ना, आपण अजून थोडा वेळ थांबूया. तुझा आधी कपडे बदलून ये, हातपाय पण धुवून ये. जा. नाही आई, नको. आधी आपण केक कापूया, अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन संपूया आणि मग माझं काय व्हायचं ते होऊ दे. हा, म्हणजे तुझ्यासोबत 1 वर्ष पूर्ण झालंय. एकदा आपलं सेलिब्रेशन झालं की त्यानंतर मला काही झालं तरी मला फरक नाही पडत. तू काय बोलतोयस तू? काय होणार आहे तुला आंघोळ करताना सोहम? अगं काहीही होऊ शकतं. बाथरूम मध्ये घसरून पडू शकतो मी. नळावर डोकं आपटून माझं डोकं फुटू शकतं. गिझरचा शॉक लागू शकतो. अगं म्हणजे आजच बघ ना, आज आधी माझ्या बाईकचं इंजिन सीज झालं. तिथून निघालो तर माझा ऍक्सिडेंट झाला. मला सांग, हे सगळं आजच कसं काय का झालं? हे बघ, जे झालं ते झालं. तू नीट घरी आलाय, सेफ आहेस. मी मान्य करते, एकामागोमाग एक काही वाईट गोष्टी घडल्या, पण हा निव्वळ योगायोग असू शकतो. उगाच त्याच्यामागे काही वेगळ्या गोष्टी जोडायची गरज नाहीये. तू इतकं निगेटिव्ह थिंकिंग का करतोयस? जाऊ दे ना पपड्या, आता नको विचार करूस याचा.
मी तुला पटकन आलं घालून चहा करून देऊ का? जरा तरतरी येईल तुला. नाही नको, चहा नको. सोम, हवं तर आपण डॉक्टरकडे जाऊया का? मी गाडी काढतो. नाही नको. अहो म्हणजे सगळे लोक खोळंबलेत ना इतका वेळ. उशीर झालाय ना म्हणून त्याला वाईट वाटते म्हणून म्हणतोय तो. आणि तसंही तो सांगतोय ना की त्याला मुकामार लागलाय. मी नंतर शेकून देईन त्याला. चला चला आपण केक कापूया. ये ये हो, बाबड्या. ये चला. ये शुभ्रा ये. ये. अहो या तुम्ही. हो. खूप वाट बघायला लागली ना तुला. चला आता केक कापूया आपण. वाव, काय मस्त केक आहे. अरे शुभ्राने स्वतः बनवलाय माहितीये. ओ, बघितलं का तुम्ही? आज अॅनिव्हर्सरी निमित्ताने माझ्या बायकोने माझ्यासाठी स्पेशल केक केलाय. सर, तुम्ही माझ्या बायकोचं कौतुक केलं की नाही? ऑफकोर्स मी मगाशीच कौतुक केलं शुभ्राचं. सोहम तू काय करतोय? ऐक, ऐक. हात कापला माझा. ए सोहम बघू. हात कापला माझा खूप. ऐक, नको नको. सरांच्या बोलण्याकडे लक्ष होतं ना माझं. तुझी दिसलीच नाही. ऐक, ऐक, खूप दुखतंय. हात कापला माझा. ऐक, सोहम काय झालंय? खूप झोमतंय, खूप झोमतंय. ऐक, चुकलो गुरुजी, चुकलो. कान पकडून तुमची माफी मागतो गुरुजी. त्या दिवशी तुम्हाला इतकं सगळं बोललो मी. तुम्हाला भोंदू बोललो, तुम्हाला खोटारडं ठरवलं, तुमच्या एबिलिटीवर संशय घेतला गुरुजी आणि तुम्हाला घरातनं हकलवून दिलं मी. आज मला तुम्हाला भेटून तुमची माफी मागायची आहे. मला कळत नाहीये तुम्हाला कुठे भेटू गुरुजी. पण आता तुम्ही जे बोललात ते मला पटतंय गुरुजी. तुम्ही सगळं खरं बोलला होतात. तुमच्या भविष्याचा मला प्रत्यय येतोय गुरुजी. काय चाललंय सोहम हे सगळं? आईला माहिती आहे सगळं. आईच प्रश्न विचारत होती गुरुजींना. आई, तू सांगितलं नाहीस त्यांना? कोण गुरुजी? कसलं भविष्य? काय आहे असावरी? आई सांग ना. अहो ते काल घरी ते काय घरी काय झालंय असावरी? ते काय ना, काल इथे ज्योतिषी बाबा आले होते. ते म्हणाले की अभिजित राजेंच्या पत्रिकेत खूप कडक मंगळ आहे. आणि तो मंगळ सोहमसाठी खूप घातक आहे. अभिजित राजेंची सावली जरी सोहमवर पडली ना तरी त्याच्या जीवाला धोका आहे. घरातल्या अशुभ गोष्टींसाठी, सोहमच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम्स येतात ना त्यासाठी आणि घरफोडीसाठी सुद्धा तो मंगळ खूप घातक आहे. काय बोलताय त्या सुलभा काकू? असावरी हे खरंय?
आय सी. म्हणजे हे खरं आहे. आई बोला ना, सर काय विचारतायत तुम्हाला? आसावरी सांग ना, हे तू मला सगळं आधी का सांगितलं नाहीस? आई सांगा ना. अहो कसं सांगणार होते, धीरच नाही झाला. भविष्यावर विश्वास ठेवलास ना, तर सांगण्याचा धीर का नाही झाला? माझ्यामुळे सोमला त्रास होऊ शकतो याचं टेन्शन आलं होतं ना तुला, मग हे सगळं सांगायचंच ना मला. मला तुझ्या वागण्याचा काही अर्थच कळत नव्हता. मी फार गोंधळून गेलो होतो, पण आता कळलं मला तू का टाळत होतीस मला ते. मी खरंच खूप घाबरून गेले होते. मला खरंच काही कळत नव्हतं, मला काही सुचत नव्हतं. मला माहिती होतं आजचा दिवस किती महत्वाचा आहे. तुम्ही किती आनंदात होतात, किती हौसेने प्रेमाने तुम्ही सगळं करत होतात. मला तुमच्या आनंदावरती विरजण नव्हतं घालायचं. म्हणून मी जिथे अजिबात यायला नको तिथे मला येऊ दिलं. तसं नाही हो. तुला जे सांगणं खूप अवघड जात होतं ते मी ऐकलंय आसावरी. काळजी करू नकोस, तुझं काम मी सोपं करतोय. सोहम, शुभ्रा, विश यू हॅपी अॅनिव्हर्सरी. अशा अजून खूप अॅनिव्हर्सरी साजरा होऊ द्या. एक मिनिट, तुम्ही कुठेही जात नाही आहात. आई आहो तुम्ही समजवा ना सरांना. नाही, मी तुमच्या आसपास नसलो तरी माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या पाठीशी असतील. काळजी करू नकोस. अहो सर थांबा ना, काय चाललंय हे? आई अहो बोला ना काहीतरी. अहो खरंच जाऊ नका, थांबा ना. अहो असं काय करताय? ऐका ना माझं. आसावरी, माणसाचं भविष्य तो स्वतः घडवतो या मताचा आहे. लांब आकाशात फिरणारे ग्रह तारे माणसाच्या आयुष्याबद्दल काही निर्णय घेऊ शकत असतील असं नाही वाटत मला. वाटत नाही पेक्षा पटत नाही. अर्थात हे माझं मत झालं. भविष्य सांगण्यावर माझा विश्वास नाही, पण तुझा आहे. आणि तुझ्या विश्वासाचा मान राखणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्याही पेक्षा तुला जर एक क्षण जरी असं वाटलं असेल की माझ्यामुळे सोहमच्या जीवाला धोका आहे, तर यापुढे एकही क्षण मी त्याच्या जवळपास असता कामा नये. मला खरं सांग आसावरी, तुझ्या मनात शंका आली की नाही आली? मला माझं उत्तर मिळालंय आसावरी. यापुढे या घरात मी नाही थांबू शकत. अहो ऐका ना. अहो